क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मी विजय कुंभार, इस्लामपूर नगरपालिकेचा माजी विरोधी पक्षनेता आणि भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. आपल्या इस्लामपूर नगरपालिकेला तत्कालीन मुख्य अधिकारी होते वैभव साबळे. हे यांचं दिव्यांग बोगस प्रमाणपत्र आहे. ह्यासाठी आपण 2 मे 2025 साली ह्यांच्या विरोधात आपण तक्रार केलेली, की पूर्णपणे हे बोगस प्रमाणपत्र सादर करून ह्यांनी ही नोकरी मिळवलेली आहे. परंतु झालं काय, ती ज्यावेळी रुजू झाले त्यावेळी हे काही वापरत नव्हते दिव्यांग कानाचं मिशन वगैरे. त्यामुळे कुणाला शंका नव्हती. पण ज्यावेळी पूजा खेडकरचं प्रकरण IAS त्यांचं जे प्रकरण बाहेर आलं, त्यानंतर त्यांनी असं म्हटलं काही कर्मचाऱ्यांच्या समोर, की आता ही नाटकं केली पाहिजेत आणि हे आपल्याला वापरलं पाहिजे मिशन. आणि त्यानंतर अशी शंका आली, की हे दिव्यांग कोट्यातनं बहुतेक ह्यांना नोकरी लागलेली आहे, म्हणून आपण त्याची माहिती घेतली. त्याची माहिती घेताना आपण त्यांचं डिसॅबिलिटी सर्टिफिकेट किंवा त्यांचा डॉक्टरांचा अहवाल आणि त्यांचे आपण आधार कार्ड, ते नेटिव्ह कुठले आहेत, त्यांचं मूळ गाव कुठलं आहे, अशी सगळी माहिती घेतली. माहिती घेण्याला आपल्याला बराच कालावधी लागला. तो काही सहजासहजी मिळाला नाही. मिळाल्यानंतर कळालं, की यांचा जन्म 1993 साली ज्या दिवशी जन्मले त्या दिवशी त्यांना डिसॅबिलिटी कर्णबधिर असल्याचं सर्टिफिकेट मिळालं. डॉक्टरांनी जे आपल्याला अहवाल दिला पाहिजे त्या अहवालात काही मेन्शन नाही. त्यांचं नेटिव्ह प्लेस सातारा आणि ह्याने धुळ्यातून घेतलेला आहे. म्हणजे कायद्यात तरतूद अशी आहे, की जो अधिकारी ज्यावेळी कुठल्याही प्रशासकीय सेवेत रुजू होतो त्यावेळी त्यांना त्या जिल्ह्यातनंच आपलं दिव्यांग सर्टिफिकेट घेतलं पाहिजे. पूर्णपणे बोगस घेतलेली अशी माहिती झाल्यानंतर आणि ह्याची पूर्ण खात्री झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे आपण 2 तारखेलाच तक्रार केली, 2 मेला. त्याच्याबरोबरच आपण तक्रार केली, जॉईंट ईडीकडे तक्रार केली, कारण भ्रष्टाचाराचा प्रचंड यानं उत्मात माजवलेला होता. MPSC थ्रू नोकऱ्या लागत असतात म्हणून MPSC आयोगाला आपण तक्रार केली. दिव्यांग कोट्यातनं नोकरी मिळाल्या म्हणून आपण दिव्यांग असे रिसर सगळ्या आपल्या तक्रारी झाल्या आणि त्या ज्या कारवाई होऊन हे निलंबित होणारच आहे. तत्पूर्वी काय झालं, की हे भ्रष्टाचार सापडले. भ्रष्टाचार सापडल्यामुळं आपण काय केलं, की ह्या तक्रारी आपण ह्यांचा निकाल चौकशी लागल्यानंतर आपण प्रेसला देणार होतो. परंतु आता आपण लगेच, की हे करप्ट माणूस आहे सापडलाय, त्यामुळं गंमत म्हणजे की ह्यानं तिथं सुद्धा थांबला नाही. तिथं त्यानं उत्मात केला. सगळे बिल्डर लोकांच्याकडं खंडण्या गोळ्या केल्यात, पैसे गोळा केल्यात. परत सामान्य नागरिक आहेत, की ज्यांना अक्षरशः गरज आहे मोठेवरी नियमित करणाऱ्या बांधकाम परवाना, ह्यानं रेट कार्ड काढले आणि कोट्यावधी रुपयाची माया ह्याने इथनं गोळा केलेली आहे. त्यामुळे आपण ईडीकडेच तक्रार केली आहे डायरेक्ट. आरोप करतोय असा विषय नाही. आपली तक्रार ईडीकडे आहे, की ही संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. त्यामुळे एक ईडीकडे आहे, दिव्यांगाच्या कोट्यातनं जे बोगस नोकरी मिळाल्या आणि ते पात्र जे आहेत दिव्यांग त्यांना अजिबात नोकरी मिळणार नाही, ती वंचित राहणार. आणि ही दिव्यांग बोगस जी प्रमाणपत्र घेतलेले असतात हे पूर्णतः करप्ट आणि प्रचंड भ्रष्टाचारी असतात. ह्यांचा संबंध पैसे मिळवणे, कारण नोकरी पैसे मिळवून मिळवलेली असल्यामुळं की ह्यांचा तो हेतू असतो. त्यामुळं रेसर मान्य मुख्यमंत्री तक्रार घेतीलच आणि मुख्य आयुक्तांच्याकडे दिलेले आहे, MPSC आयोगाकडे दिलेले आहे. त्यामुळे त्यांना 100% इस्लामपूर नगरपालिकेच्या कारभाराच्या जो गैरकारभार केला आहे, शंभूआप्पाची पांढरी यांना शिक्षा 100% देणार आणि निलंबित होणार. राज्याचे मुख्यमंत्री हे कार्यक्षम मुख्यमंत्री असल्यामुळं हे असल्या करप्ट आणि जे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्यावर या प्रकरणात गंभीर ह्याची नोंद घेऊन याच्यावर रिसर आवश्यक ती कायद्यानं कारवाई झाली पाहिजे, म्हणजे ते निलंबित होत्या. त्यामुळे एक आदर्श निर्माण होईल, की तातडीनं कठोर कारवाई झाली आणि त्यामुळे जे असे अधिकारी आहेत, बरेच दिव्यांगाचे बोगस घेऊन जे अधिकारी आहेत त्यांना पण चाप बसेल आणि इथनं पुढं कायद्याचं राज्य या राज्यात स्थापन होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.